पकड़ पकड़ ले। क्या हो रहा है? रुक और भाई तेरे को कैसा लग रहा है? बहुत मस्त खारा खारा हो रहा है। डालो। नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पांडव ब्लॉगच्या ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही आहेत गुजरातमध्ये आणि आज आहे दिवस दुसरा. आज दुसऱ्या दिवशी आम्ही कुठे कुठे फिरणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आम्ही या मोठ्या घरामध्ये राहिलेले आहेत. जिग्नेशच्या मावशीचं की कोणाचं घर आहे, एकदम मस्त 2 माळ्याचं घर आहे. त्याच्यामध्ये आम्ही राहिले. एकदम गाव आहे इकडे गुजरातचं, पण जेवण मस्त एकदम असं वाटतच नाही की कुठे बाहेर आलो आहे, असं वाटतंय घरीच आहे. एकदम मस्त सेम वातावरण आहे. आता बघूया, आता दिवस दुसरा कुठे आम्ही जाऊया. नाश्ता वगैरे केलेला आहे, आता निघूया फिरूया. तर मित्रांनो, आता आम्ही आलेले आहेत गुजरातमधील पारनेरा येथील चामुंडा माता मंदिरामध्ये आणि या ठिकाणी 200 पायऱ्या आहेत. तर आम्ही 140 पायऱ्यापर्यंत चढलो. आता जातो वरती आणि मंदिर दाखवतो तुम्हाला. किरण, काही तुला माहिती आहे का मंदिराबद्दल? मी पण फर्स्ट टाइम आलो. आणि ही आमची ताई मंदिराबद्दल अजून आहेत 50 ते 80 पायऱ्या बाकी. तर मित्रांनो, इथे 200 पायऱ्या नसून 500 पायऱ्या आहेत. आणि फायनली आम्ही आता पोहोचले मंदिरात. 500 पायऱ्या चढल्यानंतर इकडे झाडं सर्व सुकलेली दिसत आहेत. पण पावसाळ्यात वातावरण खूप भारी दिसत असेल. मित्रांनो, हे आहे स्वयंभू रामेश्वरम महादेवाचे मंदिर आणि याच मंदिराच्या थोडं अजून वरती गेल्यावर लागतं चंडिका माता, अंबिका माता आणि नवदुर्गा माताचं मंदिर. यांच्याच समोर आहे हनुमानाचं मंदिर. हा सरळ रस्ता जातो महाकाली मातेच्या मंदिराकडे. या मंदिराची वैशिष्ट्य म्हणजे दगडाच्या गुफेत महाकाली मातेची स्थापना केली आहे. तर गायज, आता शंभू मंदिरमधनं उतरलो, त्यानंतर चामुंडा मंदिर पण फिरलो, अजून एक मंदिर होतं 3 मंदिर फिरलो आणि आता उतरायला लागलोय खालती. तर गायज, आता आम्ही आलेले आहे धाब्यावर आणि आता आम्ही करतोय जेवण आणि खाली मागवल्यात आणि आता आम्ही जेवतोय. तर गायज, आम्ही जेवून आलेले घरी आणि थोडं चेंजिंग करून रिलॅक्स करत होते. तितक्यातच भाऊजी बोलले की चला जाऊया आपण आता दर्यावर. तर आता आम्ही निघतो लगेच दर्यावर. आता दर्या आणि जिथे कुठे नेतील आम्ही तिकडे जाऊन फिरतो आणि तिकडचे मोमेंट्स कॅप्चर करतो. गाइस, अभी हम जा रहे हैं दरिया पर मस्ती करने. बहुत सारे मस्ती करने वाले और ये पीछे बैठे हैं, हम भी मस्ती मजा करने जा रहे हैं. ये पीछे बैठे हैं हमारे 4 लोग और बाकी के लोग बाइक पे गए हैं. बाइक पे गए हैं. अभी हम जाके बहुत सारी मस्ती और बहुत सारा क्रिकेट खेलने वाले हैं, तो आप बने रहिए वीडियो में. गाइस, अभी हम आ चुके हैं फाइनली दरिया में. हम बीच पे आए हैं. हम लोग यार एक कुत्ता है, काला कुत्ता. हम बीच पे बहुत ज़्यादा मस्ती करने के प्लान से हैं. पानी में तैरेंगे, मस्ती करेंगे, नहाएंगे, बहुत मज़े आने वाले हैं. मेरा आवाज़ जा चुका है 2 दिन के इस सफ़र में. एक कल का दिन है, पता नहीं क्या हाल होने वाला है. तो गाइस, अभी हम आए थे सनसेट में, लेकिन सनी गायब हो चुका है. क्या पता किधर गया. मेरे सूर्यदेव भाग गया और इस पूरे बीच पे सिर्फ हम लोग ही है.
बाकी कोई नहीं है। काफी ज्यादा मजा आने वाले है। मेरा कैसा गया है काम से, रात को बहुत ज्यादा कर लिए, जाम मस्त वाटत आहे। क्या ही बोले, क्या बोले नहीं, क्या ही मेरी बोले। जबान ऐसी फिसलिंग, हम मस्त मजे करेंगे, हमको मजे आने वाले हैं। जामोच मजा, जामोच। काय हो कोट करत, पकड़ ले पहले। ये क्या हो रहा है? और भाई तेरे को कैसा लग रहा है? बहुत मस्त, खारा खारा। बैगन चलो। फोन। अरे भाई ये क्या हो रहा है? हे प्रभु, हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? कसं वाटतंय? भारी वाटतं। ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार। ते बघ कशी बदका तशी जाऊन बसली न पाण्यात. गाईज हे बघा इथे काय लिहायला लागलेत, काय लिहितात तुम्हाला काय आयडिया आहे का? हे काय लिहितायत? इथे आय लव्ह दमन इतकं मोठं लिहिलं की त्याला रेकॉर्ड करणंच टफ होतं. घरी आलो आणि मग केला बाबूचा बर्थडे सेलिब्रेट. One day later. तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आता या तिसऱ्या दिवसामध्ये. तर आता आम्ही आहे गुजरातमध्ये आणि आज आमचा तिसरा दिवस आहे. आज आम्ही गुजरातमधनं परत चाललेत आमच्या घरी आणि जाता जाता जे काही स्पॉट्स आहेत ते फिरणार आणि तिकडचे व्ह्यू दाखवणार आहेत. जर तुम्ही आधीचे 2 दिवसाचे व्हिडिओ नसतील बघितले तर ते तुम्ही बघू शकता. आता हा तिसऱ्या व्हिडिओची सुरुवात करतो, चला. तर चला मित्रांनो आता आम्ही गुजरात बॉर्डर क्रॉस करून पोहोचलेले आहेत डहाणूला. आता डहाणूला चिकू घेतोय आणि त्यानंतर मग आमचा प्लॅन आहे डहाणूच्या फेमस नेहेरमध्ये जाण्याचा. तर तो सुद्धा दाखवतो आता पुढे. खूप मजा येणार आहे जर तिथे गेलो तर. तो प्लॅन आमचा कॅन्सल झाला आणि मग आम्ही गेलो महालक्ष्मीच्या जत्रेमध्ये. तर आम्ही आता आले महालक्ष्मीच्या जत्रेमध्ये आणि गर्दी एवढी आहे की काय बोलू. माझा कसा गेलाय कामातून. रविवार असल्यामुळे जत्रेमध्ये गर्दी तर खूपच होती. हे सगळे लागले तिकडे पोरींचे नेकलेस बघायला. तर मित्रांनो दुपारच्या उन्हात इथे फिरणं म्हणजे भरपूर कष्टदायक काम आहे. भरपूर हालत खराब होते. आता तर आमची हालत गेले कामातून. जर आम्ही रात्री इथे थांबलो तर तुम्हाला रात्री दाखवू. महालक्ष्मीच्या जत्रेत सरस्वती सातवींसोबत फोटो सुद्धा काढला. तर चला मित्रांनो आम्ही महालक्ष्मीची यात्रा फिरून आले. जत्रेमध्ये भरपूर काय काय सामान होतं, भरपूर फिरले, ऊन बिन खूप होतं. आलो आता जातो बसमध्ये बसतो आणि बघूया पुढे काय होईल. का घसा गेलाय माझ्या शाप कामाचा.